नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे 2025-26 या आर्थिक वर्षामधील जे काही इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया असेल त्या संदर्भातील काही विद्यार्थ्याला काही अडचणी असतील किंवा त्यांच्या समस्या काही असतील तर त्यांनी संपर्क कुठे साधायचा किंवा सद्यस्थितीला जे काही शिक्षण संचालक यांच्यामार्फत काय सूचना दिल्या जात आहेत किंवा पोर्टलवरती किती कॉलेज त्यांना कमाल किती कॉलेज तुम्ही पसंती क्रमांक देऊ शकता, कमीत कमी किती देऊ शकता, जास्तीत जास्त किती देऊ शकता, अशा पद्धतीची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या थोडक्यात माहिती पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. कालपासून म्हणजेच 26 मे 2025 पासून 11वीचे ॲडमिशन घ्यायला सुरुवात झालेली आहे आणि सद्यस्थितीला जर पाहिलं तर आज तारीख आहे 27 मे 2025 आणि आज तारखेमध्ये पहिल्याच दिवशी जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 2,58,887 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर FYJC जी काही प्रवेश प्रक्रिया असेल ती 2025-26 अंतर्गत 26 मे 2025 पासून राबवण्यात आलेली आहे आणि ही जी काही प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आलेलं आहे. याच्यासाठी या पोर्टलच्या माध्यमातून जर पाहिलं तर पहिल्या दिवशी एवढी संख्या जी काय असेल तर नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याची माहिती सुद्धा शिक्षण संचालक तथा अध्यक्ष तर प्रवेश नियंत्रण समिती डॉक्टर महेश पालकर यांनी दिलेली आहे. या प्रक्रियेमध्ये जे काय असेल ती नोंदणीकृत विद्यालयांची संख्या जर पाहिलं तर 9,338 असून कॅप अंतर्गत 18,74,935 जागा पोर्टलवर उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा पसंतीक्रम द्यायचा आहे. कमाल म्हणजे जास्तीत जास्त 10 उच्च माध्यमिक विद्यालये निवडण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर कसा करावा लागेल या संदर्भातील व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. त्या व्हिडिओची लिंक सुद्धा आपण आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती सुद्धा जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. त्या पद्धतीने न चुकता तुमचा फॉर्म भरू शकता. काही अडचणी असतील तर नक्की कमेंटमध्ये सुद्धा करू शकता. त्यानंतर जर पाहिलं तर जे काही पद्धत असेल तर प्राधान्यक्रमानुसार तुमची आराखडा किंवा गुणवत्ता याच्या पद्धती तुमची जे काही आधार प्रवेश असेल ते प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना काय सांगितलेल्या आहेत. तुमचा व्यवस्थापन कोटा असेल किंवा संस्था अंतर्गत कोटा असेल व अल्पसंख्याक कोट्यातून मिळालेला जो काही प्रवेश रद्द करण्यासंदर्भातील कार्यपद्धती विद्यार्थ्यांनी नीट समजून घ्यायची आहे. प्रवेश पहिल्या फेरीमध्ये जर विद्यार्थ्यांची संमती प्रत्येक फेरीमध्ये त्यांना संमती अनिवार्यपणे देणे गरजेचे आहे. ज्यांना प्रथम फेरीमध्ये प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांनी पुढील फेरीमध्ये सहभागी होण्याची संधी सुद्धा त्यांना आहे. पण पहिल्या फेरीमध्ये ज्यांचा नंबर पहिलाच दिला असेल आणि तुमचं जर पहिलाच नंबर पसंती क्रमांकचं कॉलेज जर तुम्हाला मिळालेलं असेल तर तुम्हाला तेच कॉलेज घ्यावं लागेल. त्याच्यामुळे पहिलं कॉलेज तुम्ही निवडताना ते सुद्धा तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक निवडणं गरजेचं आहे. आणि ही जी काही संपूर्ण प्रोसेस जर असेल तर 5 जून 2025 रोजी तुम्हाला एक तात्पुरती सर्वसाधारण प्रवेश यादीत जाहीर करण्यात येणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. जर विद्यार्थ्यांना काही तक्रारी किंवा असतील किंवा त्यांना काही मदत पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी मार्गदर्शक व सहायता तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना मदत मिळावी म्हणून महाविद्यालयांकडून प्रवेश प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रांची तपासणी योग्यरित्या व्हावी यासाठी विभागीय उपसंचालक कार्यालयामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम असेल आयोजित करण्यात आलेले आहेत. प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती ही माहिती पुस्तिकेमध्ये व ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. ते पोर्टल म्हणजे FYJCadmission.in या पोर्टलवरती आहे. ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. प्रवेश प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवणुकीसाठी प्रत्येक विभाग स्तरावर, जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर मार्गदर्शन व मदत केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहे असं सुद्धा ते सांगितले आहे. जर तुम्हाला काही तांत्रिक अडचणी किंवा इतर मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी सहायता क्रमांक दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे. तो तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसत आहे आणि मी सांगत पण आहे. 85 30 95 55 64. परत एकदा 85 30 95 55 64 किंवा ईमेल आहे support@FYJCadmission.in वर तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमच्या तांत्रिक अडचणी किंवा इतर मार्गदर्शन वगैरे असेल तर त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा किंवा तुमची जे काही तक्रार असेल किंवा समस्या असेल ती सोडवली जाणार आहे. अशा पद्धतीनं तुमचा जे काही कुणाचे आता राहिलेले फॉर्म असतील ते लवकरात लवकर भरून घ्यायचे आहेत. फॉर्म कसा भरावा आपण यावर व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक सविस्तर तुम्हाला इथं या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. तो व्हिडिओची लिंक सविस्तर पाहून तुम्ही व्हिडिओ
पाहूनच तो फॉर्म भरायचा आहे. कुठलीही चूक करू नका. लॉक कसं करायचं, अनलॉक करायचं, अगोदर रजिस्ट्रेशन करणं, पार्ट 1 भरणं, त्यानंतर पार्ट 2 भरणं, लॉक करणं, सविस्तर माहिती त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे. त्या पद्धतीने तुम्ही तो भरून पाहू शकता. अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहोत. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.